नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, कर्ण 21. भानुसेनाला अग्निसंस्कार देण्यासाठी म्हणून गेलेला सत्यसेन परतला नव्हता. माझ्या मृत पुत्राचा आत्मा त्यासाठी मी आलो नाही म्हणून मजवर रुष्ट होणार नव्हता याचा मला विश्वास होता. संग्रामात वीरांचं मरण पत्करणाऱ्या त्या शूराला माहीतही नव्हतं की ज्या भीमाकडून त्याचा वध झाला तो त्याचा चुलताच आहे. अज्ञानाच्या पोटी म्हणून का होईना, पण भीमानं माझ्या एका पुत्राचा बळी घेतला होता. श्रद्धेचे, मायेचे, नात्याचे उरले सुरले अंकुरही माझ्या मनातून त्यामुळं होरपळून गेले होते. मन बधीर होतं, शरीर सुन्न होतं. मधूनच पितामहांची विकलांग मूर्ती शिबिराच्या पटलांवर दिसत होती. वैरभाव न ठेवता युद्ध कर, निरहंकारी नेतृत्व कर, त्यांचे निर्वाणीचे बोल फेर धरून डोळ्यांसमोर नाचत होते. डोळे मिटून आसनावर बसलो होतो. बैठकीची मऊ शय्या काटेरी भासत होती. अंगराज, बाहेर आपल्या भेटीसाठी कोण आलंय ते पहा. वायूची झुळूक नकळत आत शिरावी तसा सत्यसेन केव्हा शिबिरात शिरला तेच समजलं नाही. सत्यसेन, जा. आता कर्णाच्या भेटीसाठी मृत्यूशिवाय कुणीच येऊ शकत नाही. मला कुणाचीही भेट घ्यायची नाही, समरांगणात अर्जुनाशिवाय. तिडकीनं मी शिबिराच्या द्वाराकडं बोट उंचावून त्याला बाहेर जायला सांगितलं. नाही अंगराज, जी व्यक्ती बाहेर उभी आहे तिला पाहताच आपण मृत्यूलाही घडीभर तसंच थांबवाल. बाहेर वृषाली उभी आहे. सत्यसेन बंधू म्हणून आपलं कर्तव्य करीत होता की एक कुटुंब वत्सल्य म्हणून पत्नीला आणून पतीशी भेटवत होता, की उद्या सेनापती होणाऱ्या आपल्या नायकाची मनस्थिती जाणणाऱ्या सैनिकाचं कर्तव्य पार पाडत होता. माझ्या भोवतीच्या या सर्व माणसांनी काही हातचं न राखता माझ्यावर एवढ्या निर्हेतुक प्रेमाचा वर्षाव का करावा? मी खरोखरच त्या पात्रतेचा आहे काय? वृषाली, मग तिला बाहेर का उभी केली सत्यसेन? मी त्याला शिबिराबाहेर पाहत विचारलं. तिची कल्पना आहे की युद्धापूर्वी एका सेना प्रमुखाच्या शिबिरात त्याची स्त्री पाहून उद्या सैनिक म्हणतील की आमच्या साऱ्यांच्या स्त्रिया अशाच शिबिरात आल्या तर चालेल काय? महाराज त्यांना काय उत्तर देतील? म्हणूनच ती बाहेर उभी आहे. आपण दर्शन द्यावं अशी तिची तीव्र मनीषा आहे महाराज, माझीही. म्हणूनच अंधाराला न मानता मी हस्तिनापुराहून तिला आणलं आहे, तिचा बंधू म्हणून. तो भारावला होता. त्याचा प्रत्येक शब्द मला विनवीत होता. चल, मी त्याच्या मागून शिबिराबाहेर आलो. पलित्याच्या धुसर प्रकाशात माझी पत्नी उभी होती. भानुसेनाच्या मृत्यूची वार्ता तिला सत्यसेनानं सांगितली नसावी म्हणूनच ती शांत होती. माझ्या जीवनाची साथीदारी युद्धभूमीवरही मला साथ देणार होती काय? वृषाली, आत ये. अंगराज, ती संकोचत होती. ये वृषाली, कुठलाही कुरु सैनिक तुझ्या आगमनानं कपाळाला आठ्या घालणार नाही. आदर्श आदर्श म्हणून मी उराशी कवटाळलेल्या सर्व कल्पना समाजाच्या दृष्टीनं कवडी मोलाच्या ठरल्या आहेत. आता कसला आदर्श तू पाळते आहेस? संकोचू नकोस. मस्तकावर लपेटलेलं अंशुक सावरीत ती शिबिरात आली. मी सांगितलं असतं तर ती पेटत्या वनव्यातही शिरली असती. वृषाली, तू एकटीच आलीस? मला अधिक काहीच बोलवत नव्हतं. माताजी आणि मामनजी आता फार थकलेत. ते इथपर्यंत येऊ शकत नाहीत. सुप्रिया भानुसेनसाठी शोक करणाऱ्या वृषकेतूला सांभाळण्यासाठी मागे राहिली आहे. मीच तिला ठेवला आहे. म्हणजे तो गेल्याचं तुला समजलं? कुणाकडून? भानुसेन गेला तरी ती शांत कशी काय राहू शकत होती? कर्णपत्नी हे ब्रीद ती किती निर्धारानं पार पाडत होती. सत्यसेन दादाकडून. आणि आपण त्याच्या दहनविधीला गेला नाहीत हे सुद्धा सर्वांना समजलं. दुःख वेगानं तिनं मान खाली टाकली. अंशुकाचा पदर डोळ्यांना लावला. वृषाली, मला काय बोलावं ते सुचेना. मला माहीत आहे अंगराज, माझ्यासारख्या एका शूद्र सारथी कन्येशी संसार करण्यात आपलं जीवन व्यर्थ गेलं आहे. पण आपण आता आपल्या मात्या पित्यांना कसे विसरलात? त्यांचं दर्शन घ्यावं असंही आपणाला का वाटलं नाही? का आलात नाहीत नगरात? कुणी सांगितलं तुला मी सारथी नाही म्हणून?
राजमाता कुंती देवीने गंगेकाठी तुम्ही त्यांना दिलेलं वचन घेऊन दुसरं कुणीही निर्धास्तपणे परत गेलं असतं, पण त्या मलाही भेटल्या. एवढ्यासाठीच की? कशासाठी? अजूनही त्यांचं मन तुमच्यासाठी तळमळतं आहे यासाठी. पत्नी म्हणून मीही तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून. महाराज, तुमच्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाला बंध माहीत नाही. आमच्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी तरी युद्ध हे थांबवा. वृषाली, तुलाही असंच वाटतंय का की माझं जीवन तुझ्याशी संसार करण्यात व्यर्थ गेलं? नाही, नाही, नाही. तुमच्यासाठीच मी श्रीकृष्णाला नकार दिला आहे. राजमातेला परत पाठवलं आहे. पितामहांची अंतिम इच्छा दूर सारली आहे. मी सारथी होतो आणि तसाच आजही आहे. आर्थिकतेनं नव्हे तर अभिमानानं मी कुणालाही सांगेन की मी राधा मातेचा आणि अधिरथ बाबांचा पुत्र आहे. आणि तू पहाटेपर्यंत थांबशील तर उगवत्या सूर्यदेवांनाही तुझ्या समक्ष सांगेन की काय, की वृषालीसारखी पत्नी लाभणार असेल तर एकच काय, शतजन्मही मी सुतपुत्र म्हणून स्वीकारेन. पण पण युद्धाविषयी काहीच बोलू नको. ते आता थांबणार नाही. अंगराज, हीच आशा उराशी बाळगून राजमाता भेटून गेल्यापासून मी आपला फुटक्या घड्याचा तुकडा गेले 15 दिवस अश्रूंच्या पुष्पांनी पूजते आहे. आपण आमचेच आहात. आम्हाला अंतर देऊ नका. तिच्या गोल गौरवर्णी मुखाचं श्वेतकमल अश्रूंच्या दवबिंदूंनी डवरलं. पुढं होऊन तिनं माझ्या चरणांना ओनवून हस्तस्पर्श केला. माझं मन अभिमान, प्रेम, जिव्हाळा या भावलहरींनी तुडुंब भरून आलं. वृषाली, उठ. शंतनू महाराजांनी मत्स्यगंधेला कधी अंतर दिल्याचं तू आजवर राजनगरात कुणाकडूनही ऐकलं आहेस काय? ययाती महाराजांनी शर्मिष्ठेला दूर लोटल्याचं कधी तुला कुणी सांगितलं आहे काय? मी त्याच नगरात, त्याच राजवस्तूत वाढलो आहे. पती पत्नी हे पूर्वजन्मानं एकत्र जोडलेल्या 2 देहातील एकाच आत्म्यासारखे असतात. समाज, धर्म, नीती कुणी कुणी त्यांना विलग नाही करू शकत. खोटी प्रतिष्ठा त्या पवित्र बंधनाला तोडू शकत नाही. उठ, शांतपणे नगरात जा आणि शक्य असल्यास त्या घड्याच्या तुकड्यातील अर्ध्या सुप्रियेलाही दे. तू सुज्ञ आहेस, ज्येष्ठ आहेस. उठ. तिच्या दंडांना धरून मी थरथरत्या हाताने तिला वर उठवलं. वृक्षाला वेल बिलगते तशी एकदम ती मला कडकडून बिलगली. तिच्या दाट कुरल केशपाशावरून फिरणारा माझा हात तिला सांगत होता, वृषाली, जगलो वाचलो तर पुन्हा गंगेचा किनारा आहेच, यमुनेच्या जललहरी आहेत, नाहीतर स्वर्ग गंगेकाठी पुन्हा भेट. येते मी. तिनं आमच्या विवाहात राजमाता कुंती देवीनी दिलेलं अंगुली त्राण आपल्या अंशुकाच्या शेवातून काढून माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चढविलं. तिच्या अंगावर तोच सोनेरी ठिपक्यांचा निळा शालू होता. दोन्ही वस्तू तिनं राजमातेच्याच निवडल्या होत्या. ये आणि उद्या सूर्योदयापूर्वी दर्शन आणि आशीर्वादासाठी वाड्यावर येतो आहे असं राधामातेला सांग. मी म्हणालो. अंशुक मुखाभोवती लपेटून शिबिराचा विणलेला पटल दूर सारीत ती बाहेर पडली. बाहेरच्या सत्यसेनाचे डोळे आनंदात चमकत असल्याचं मला पलित्याच्या प्रकाशात स्पष्ट दिसलं. कितीतरी तत्परतेनं एका हाती पलिता घेऊन तो रथनिडावर चढला. वृषाली रथात बसताच त्यानं वेग आखडले. जाणीवेची एक सूक्ष्म तार माझ्या मनात कुठंतरी छेदली गेली. एक महत्वाचा संस्कार विधी मी पती असूनही विसरून गेलो होतो. सत्यसेन, थांब. शिबिराच्या द्वारातून हात उंचावून मी त्याला थोपविला. जे वृषालीला द्यायला पाहिजे होतं ते तर मी पार विसरूनच गेलो होतो. एका हाती तीक्ष्ण पात्याचा सर्पबाण घेऊन रथाकडे जवळजवळ धावतच गेलो. ते दोघेही स्तिमित होऊन पाहत होते. वृषाली, तुझं सौभाग्य लेणं राहिलं. हातातील बाण डाव्या अंगठ्यात टोचून त्यावर तरळलेला एक टपोरा रक्तबिंदू मी उजव्या अंगठ्यानं तिच्या विशाल भाली चढवला. ती त्या कुमकुम तिलकानं कितीतरी सुंदर दिसत होती, सूचित दिसत होती. इंद्राला कवच कुंडल दान करण्यात कर्ण चुकला म्हणणाऱ्यांना काय कळणार की यावेळी अंगावर अभेद्य कवच असतं तर मी वृषालीच्या भाळी तसला मंगल तिलक लावण्याच्या भाग्याला मुकलो असतो. सत्यसेनानं वेग झटकले. घोडे उधळताच त्याच्या हातातील पलिताची ज्योत फरफरत राजनगराकडे धावू लागली. दूरवरच्या वळणांआड ती अदृश्य होईपर्यंत मी एकटक तिच्याकडे पाहत होतो.
कर्ण 22. उद्या पेटणाऱ्या महायुद्धात माझ्या समोर एकच पर्याय होता, लढणं. आपल्या परंपरेला शोभेल असं, कीर्तीला नेईल असं. कुरूंसाठी लढणं, कुरूंच्या भूमीसाठी. कुणी माझी फसवणूक केली हे कारण कधीच सांगता येणार नव्हतं. दुर्योधनानं इतक्या वर्षाच्या दीर्घकालात काय केलं ते मी कुणाला सांगितलं असतं तरी ते पटलं असतं काय? शकुनी मामा, दुःशासन, महाराज धृतराष्ट्र, कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी उद्याचं महायुद्ध नव्हतंच. ते केवळ आणि केवळ मलाच लढावं लागणार होतं. असेल त्या शस्त्रास्त्रानिशी, असेल त्या आयुधानिशी. त्यातच माझं कर्ण पण होतं. त्यातच माझ्या परंपरेची प्रतिष्ठा होती, कुरूंची होती, कुरूंच्या भूमीची होती. ही भूमी, या भूमीसाठी कुणी कुणी आणि किती महान दिपवणारी बलिदानं केली आहेत. हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण करण्यासाठी किती नरवीरांनी, बालक बालिकांनी, स्त्री पुरुषांनी आपली जीवन कमलं त्या महान यज्ञात सहास्य अर्पण केली आहेत. असं म्हणतात, भ्रमण करणाऱ्या त्यांच्या आत्म्याशी एकनिष्ठ राहण्यासाठीच मला उद्या लढायचं होतं. अंतर्गत भावनांचं माजलेलं विडंबन मी वेळीच थांबवलं नाहीतर काय होईल ते मलाही सांगता येणार नव्हतं. जीवनभरचा हा अरण्य वाट चुकलेल्या प्रवाशांसारखा संभ्रम आता कुठंतरी थांबवायलाच पाहिजे होता. तसा तो थांबवून शांतपणे मनाची बांधणी करून मी निद्राधीन झालो. मित्रांनो, भाग 8 कर्ण हा पूर्ण झालेला आहे आणि कादंबरीच्या शेवटाकडं आणि शेवटचा भाग 9 श्रीकृष्ण याचं उद्यापासून आपण वाचन करणार आहोत. कादंबरीचा शेवट आणि शेवटचं रसभरीत युद्धाचं वर्णन अजिबात ऐकायला विसरू नका आणि कमेंट करून ते सांगायलाही विसरू नका. थँक्यू. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.